Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So, as you already know, we have started the series of scholarship exam. Okay, standard 4. Now, we have already uploaded some videos, okay, for the math. Okay, so see here, we have ऑलरेडी अपलोडेड 2 व्हिडिओज. ओके, आपण 2 व्हिडिओज अपलोड केले आहे. एक इंटरनॅशनल नुमर्स अँड रीडिंग अँड रायटिंग 5 डिजिट्स. ओके, सो टुडे वी विल सी what is the face value, place value and expanded form. Okay, so today we will see this. So do you know guys what is the face value? Actually हे जो टॉपिक आहे ना, फेस व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू, हा थर्ड स्टँडर्डला पण आहे. ओके, थर्ड स्टँडर्डला झालेला आहे हा. फेस व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय? सो द फेस व्हॅल्यू ऑफ डिजिट इज द डिजिट इज सेल्फ. मीन्स द फेस व्हॅल्यू ऑफ डिजिट्स इट्स अ डिजिट्स इज सेल्फ. मीन्स सपोज आपल्याकडे 55 हा नंबर्स आहे. So what is the face value of 5? 5. And here, what is the face value of this 5? 5 only. ओके, म्हणजे फेस व्हॅल्यूला तो कोणत्या पोझिशनला आहे ते पाहिलं जात नाही. फेस व्हॅल्यू ऑलवेज द सेम इज द डिजिट्स इज सेल्फ. तो कोणत्याही पोझिशनला असो त्याची फेस व्हॅल्यू सेम तीच असेल. ओके, नेव्हर चेंजेस. फेस व्हॅल्यू नेव्हर चेंजेस. फेस व्हॅल्यू ही चेंज होत नाही. जी आहे तीच आहे. जी डिजिट आहे तो डिजिट आहे. आता हा पहा, हा 525. आता 5ची फेस व्हॅल्यू 5, 2ची फेस व्हॅल्यू 2, 4ची फेस व्हॅल्यू 4. चेंज होणार नाही, तो कोणत्याही पोझिशनला असो. ओके, प्लेस व्हॅल्यू. आता फेस व्हॅल्यू म्हणजे काय? आपण हे पहा, हे जो आरसा असतो, आपण आरशामध्ये ओके आपण आपला फेस पाहतो, तो चेंज होतो का? नाही. रोज पहा तुम्ही, थोडं पुढे जाऊन पहा, मागे जाऊन पहा, तो चेंज नाही होणार. फेस चेंज नाही होत, म्हणजे त्याची व्हॅल्यू चेंज नाही होत. ओके, त्याच्या उलट प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू डिपेंड्स ऑन व्हेअर द डिजिट इज प्लेस्ड. प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय की डिपेंड्स ऑन, त्याची जी व्हॅल्यू आहे ती चेंज होते, पण कशावर डिपेंड आहे ती? व्हेअर द डिजिट इज प्लेस. नाऊ फॉर एक्झाम्पल हिअर 524. 524. आता आपण प्लेस, त्याची प्लेस काय? आपण ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की आपण एक युनिट प्लेस असते, टेन्स प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस अँड 10,000 प्लेस. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ओके, त्याच्यानुसार, त्याच्या प्लेसनुसार त्याची व्हॅल्यू चेंज होते. आता 4 हा युनिट प्लेसला आहे. जेव्हा युनिट प्लेसला असतो आपण तेव्हा 1ने मल्टिप्लाय करतो. 4 इंटू 1, त्याची व्हॅल्यू काय झाली? 4. आता 2 हा 10 प्लेसला आहे. 110 मीन्स 10. 210 मीन्स 2 इंटू 10, 20. ओके, 5 हा 100 प्लेसला आहे. मीन्स 5 इंटू 100, 500. गॉट इट? ओके, आता 254, 254. आता याची प्लेस व्हॅल्यू काय आहे? 200. या 2ची प्लेस व्हॅल्यू काय? हा 100च्या प्लेसला आहे. प्लेस व्हॅल्यू काय आहे? 200. हा 10च्या प्लेसला आहे 5. 5ची प्लेस व्हॅल्यू काय आहे? तो कोणत्या प्लेसला आहे? 10च्या. 50. 5 इंटू 10, 50. 4 हा युनिट प्लेसला आहे. 4 इंटू 1, 4. ओके, बाकी यांची जे फेस व्हॅल्यू म्हणजे 4ची फेस व्हॅल्यू 4, 5ची फेस व्हॅल्यू 5 अँड 2ची फेस व्हॅल्यू 2. फेस व्हॅल्यू चेंज नाही होत आहे, ओन्ली प्लेस व्हॅल्यू चेंज होते की तो कोणत्या पोझिशनला आहे, कोणत्या प्लेसला आहे, त्यानुसार त्याची प्लेस व्हॅल्यू चेंज होते. आय होप यू अंडरस्टूड.
हे ब्रशअप आहे, हे रिव्हिजन आहे, हे ऑलरेडी झालेलं आहे. ओके, हा मी चार्ट पण दिला आहे. ओके, प्लेस व्हॅल्यू ऑफ 5. ओके, हा 100च्या प्लेसला आहे 500. ओके, आता प्लेस व्हॅल्यू ऑफ 8 हा कोणत्या प्लेसला आहे 100च्या प्लेसला. सो 800 त्याची प्लेस व्हॅल्यू होईल 800. ओके, आता 0 हा कोणत्याही पोझिशनला असो. हे पहा, 0 इज अ स्पेशल डिजिट. नो मॅटर व्हेअर 0 इज प्लेस इन नंबर, इट्स ओन व्हॅल्यू इज ऑलवेज 0. तो कोणत्याही मॅटर करत नाही, तो कोणत्याही पोझिशनला असो, प्लेसला असो, त्याची व्हॅल्यू ही 0 असेल. सपोज तो 10च्या प्लेसला असेल, त्याची व्हॅल्यू 0. 100च्या प्लेसला असेल 0. युनिटच्या प्लेसला असेल 0. गॉट इट? फेस व्हॅल्यू काय, प्लेस व्हॅल्यू काय, समजलं? ओके, तर आपण पाहू आता एक्सपांडेड व्हॅल्यू. आपण फेस व्हॅल्यू पाहिली, प्लेस व्हॅल्यू पाहिली. आता एक्सपांडेड फॉर्म काय असतो? एक्सपांडेड फॉर्म मीन्स, आता आपण पाहिलं एक्सपांडेड फॉर्म काय. आता हा नंबर आहे. ओके, हा नंबर आहे 75,984. आता याला आपल्याला एक्सपांड करायचं आहे. ते एक्सपांड करा अगोदर तर आपण याला त्याच्या प्लेसला, तो कोण, आता 4 हा कोणत्या प्लेसला आहे, 1 किंवा युनिट प्लेस म्हणतो आपण. ओके, 8 हा 10 प्लेसला आहे. आपण राईट साईडहून लेफ्टकडे जातो. 100 प्लेसला 9 आहे. 5 हा 1000 प्लेसला आहे आणि 7 हा 10,000 प्लेसला आहे. ओके, आता याला आपल्याला एक्सपांड करायचं आहे. ओके, एक्सपांड करताना आपण काय करतो, लेफ्टपासून आपण एक्सपांड करतो त्याला, एक लक्षात घ्या. ओके, आणि ते सगळ्यांचे सम करतो. आता हा 7 10,000च्या प्लेसला आहे, म्हणजे 7 इंटू 10,000 70,000. बरोबर, 7 इंटू 10,000 70,000 प्लस 5 हा 1000च्या प्लेसला आहे, म्हणजे 5 इंटू 1000 5,000. बरोबर, 5,000 प्लस 9 हा 100च्या प्लेसला आहे, 900. 8 हा 10च्या प्लेसला आहे, मीन्स 8 इंटू 10 80. बरोबर, आणि हा 4 इंटू 1 4. हा झाला एक्सपांडेड फॉर्म. याला आपण काय म्हणतो, एक्सपांड केलं फक्त आपण त्याला. ओके, आणि तुम्ही यांची जी ॲडिशन होईल ना यांची, ते व्हॅल्यू येते आपली ही जी आहे तीच 75,984. गॉट इट? एक्सपांडेड फॉर्म काय आहे? ओके, सो लेट्स सी द एक्सरसाइज. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नंबर 53,125 हा नंबर 53,125. ओके, हा एक नंबर आहे आपला 53,125. अँड न्यू नंबर फॉर्म बाय इंटरचेंजिंग द डिजिट इंटरचेंज करायचे, कोणते, युनिट अँड 100 प्लेसचे. आता हा आपला नंबर झाला 53,125. एक पण आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. मग डिफरन्स म्हणजे सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. मग आपल्याला 2 व्हॅल्यू पाहिजे, एक व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. तर आपल्याला इथे काय सांगितलं आहे, डिफरन्स, प्रश्न नीट रीड करायचा. न्यू नंबर फॉर्म, आपल्याला ह्या नंबरवरून 53,125 वरून न्यू नंबर फॉर्म करायचा आहे. त्यांनी काय सांगितलं, इंटरचेंजिंग द डिजिट इंटरचेंज करायचे, कोणते, युनिट अँड 100चे. आता इथे युनिटला काय आहे 5 आणि 100ला काय आहे 1. ह्याला इंटरचेंज करायचं आहे. इंटरचेंज करून म्हणजे हा नंबर तयार होतो. हे पहा तुम्ही, हा 5च्या जागी 1 होईल आणि 100च्या जागी म्हणजे 1च्या जागी 5 होईल. बाकी सेम तसं जाईल. तर आपलं काय झाला 52,521. हा न्यू नंबर तयार झाला आपला. गॉट इट? इंटरचेंज करून. आणि हा आपला ओरिजिनल नंबर जो आहे तो. आता यांचं काय सांगितलं आहे, डिफरन्स बिटवीन. आता ह्या दोघांमध्ये आपल्याला डिफरन्स काय येतो, तर यांची मायनस केलं दोघांमधून, जे मोठी संख्या असते आपण त्यातून केव्हाही लहान संख्या ही मायनस करतो. हे तर
बेसिक रूल आहे. तर मायनस केल्यानंतर आपले ॲन्सर येतात 396. ओके. आता तुम्ही मायनस तुम्ही कोणती पद्धत यूज करता त्यावर आहे. ओके. बॉरो यूज करत असाल जे इझी जाईल तुम्हाला ते. आता 1 - 5 होत नाही म्हणून आपण काय करतो, बॉरो करतो. आता 11 इथून एक बॉरो घेतो. ओके. आणि इथे 1 करू आपण. 11 - 5 6. आता 1 - 2 जात नाही म्हणून इथे पण बॉरो घेऊ आपण. ओके. 11 आणि हा इथे 4. 11 - 2 9. 4 - 1 3. आणि हे सेम आहे ते 0 होईल. ॲन्सर काय आलं 396. ओके. आता हे सिम्पल आपलं डिफरन्स केला आपण. आता इथे यांनी एक एक्सप्लेन केलं आहे, इझी पद्धत दिली आहे. यांनी काय केलं आहे 99 आणि हा जो आहे युनिट अँड हंड्रेडचा डिफरन्स घेतला आहे त्यांनी. युनिट अँड हंड्रेडचा डिफरन्स घेतला आहे त्यांनी. ओके. तो झाला 4. देन 99 इंटू 4 म्हणजे मल्टिप्लिकेशन केलं आहे ते आलं 396. आता मी ते चेक केलं. व्हाय इज इट ऑलवेज 99? आता इथे 99 त्यांनी का घेतलं त्याचा आन्सर माहिती आहे का? इथे पण दिलं नाही आहे की 99 का घेतलं त्यांनी. व्हेन अ डिजिट मूव बिटवीन 100 अँड युनिट. आपल्याला काय सांगितलं आहे 100 अँड युनिटमध्ये इंटरचेंज करायचं आहे. जेव्हाही 100 अँड युनिटमध्ये आपण मूव करतो, इंटरचेंज करतो, तेव्हा आपण काय करतो 100 अँड 1 म्हणजे युनिटची व्हॅल्यू काय आहे 1. 100 म्हणजे 100 त्याला आपण मायनस केल्यावर काय येतं 99. गॉट इट. ओके. आता 1000 अँड युनिटमध्ये होईल तर 1000 - 1 999 येईल. ओके. ओके. आपण याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करू. हे 99 समजलं कसं आलं. ओके. आणि यांनी काय केलं डिफरन्स बिटवीन द 2 डिजिट्स म्हणजे कोणता डिफरन्स घेतला त्यांनी हा 5 अँड 1चा युनिट अँड 1चा युनिट अँड 100 जे मोठी कोणती आहे युनिटची 5 आहे. तर 5 - 1 तो आला 99. तो आला 4. सो 99 इंटू 4 त्याचं ॲन्सर आलं 396. आता तुम्ही मल्टिप्लिकेशन तुम्हाला 99 इंटू 4 9 इंटू 4 36 बराबर. हा 6 इथे हा 3 इथे. ओके. 9 इंटू 4 36. 36 प्लस 3 39. गॉट इट. तुम्हाला जसं म्हणजे इझी होईल ती पद्धत तुम्ही यूज करू शकता. पण समजलं 99 का घेतलं. तुम्हाला हे सबस्ट्रॅक्शन इझी जात असेल ते यूज करा. नाहीतर मग हे पण हे लक्षात ठेवा धिस वर्क्स ओनली व्हेन 100 अँड युनिट्स डिजिट आर इंटरचेंज. हे 99ची केव्हा आपण 100 अँड युनिट हे केलं तेव्हा. ओके. बरोबर. ओके. सो समजलं तुम्हाला. ओके. नेक्स्ट काय आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 6 इन अ नंबर. आता हा नंबर आहे. ओके. मी आय थिंक हे दिलेलं इथे नाही दिलं आहे का इथे. ओके चालेल. ओके. आता हे जी व्हॅल्यू आहे 665,694. आता काय सांगितलं आहे डिफरन्स बिटवीन प्लेस व्हॅल्यूज. प्लेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू हे व्यवस्थित करायचं कारण की व्हॅल्यू चेंज होऊन जातात त्यामुळे ॲन्सर चुकीचं होईल. आता प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट 6. आता 6 कुठे आहे हा एक ह्या प्लेसला आहे ह्या एक प्लेसला आहे. आता हा कोणता प्लेस आहे हा 100चा प्लेस आहे. हा कोणता प्लेस आहे हा 10,000चा प्लेस आहे. ओके. सो 10,000चा प्लेस म्हणजे तुमचं काय झालं 10,000 इंटू 6 60,000 बरोबर. आणि 6 हा 100च्या प्लेसला आहे म्हणजे 600. याचा डिफरन्स काढायचा आहे. तुम्ही काढा 0 0 10 - 6 4. इथून आपण हा हास्सा घेतला बरोबर. इथे 9
आणि 6 आणि 5 हा 0 आहे, इथून जाणार नाही, मग हा आपण इथून हातचा घेतला, बरोबर. काय आला 59,400. ओके, त्यांनी पण तेच केलं आहे, 10,000ला मल्टिप्लाय केलं बिकॉज तो 10,000च्या प्लेसला आहे. इथे 600 6 इंटू 100 का तो 100च्या प्लेसला आहे, त्याचं डिफरन्शिएट काढलं त्यांनी. ओके ओके, आता थर्ड मी हा या इथे दिलेला आहे. द नंबर हॅज 7H 1T 4TH 5TTH मीन्स 10,000. आपण TTH मीन्स 10,000 इथे पहा. ओके, याला आपल्याला एक्सपांड करायचं आहे. काय करायचं आहे? एक्सपांड करायचं आहे. आपण पहिले एक्सपांड कसे करतो? ओके, अगोदर तर याला व्यवस्थित प्लेसला आपण हे करू. 5 10,000 मीन्स 5. ओके, 4,000 4 7H. ओके, 7H 110 1 युनिटला आहे का? युनिटला काहीच नाही आहे, म्हणजे 0 आहे. ओके, याला तुम्ही आता एक्सपांड करा. हा 5 इंटू 10,000 म्हणजे 50,000 झाला तुमचा हा, बरोबर. काय झाला हा 50,000 प्लस हा 4 इंटू 1000 4,000 प्लस 7 इंटू 100 700 प्लस 1 इंटू 10 10. 0 हा याला काहीच नाही आहे. हा झाला तुमचा एक्सपांडेड फॉर्म. गॉट इट? ओके, सो हे एक्झरसाइज. ओके, ही एक्झरसाइज ह्याच पेजवरची आहे. ओके, आपण ते सेपरेटमध्ये घेऊ, इथे जागा नाही आहे ना म्हणून. ओके, आता एक्झरसाइजमध्ये काय दिलं आहे? व्हॉट इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू. सम व्यवस्थित वेळ करायचं. सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू, प्लेस नॉट अ फेस, प्लेस व्हॅल्यू कोणाची? ऑफ द डिजिट ॲट द युनिट अँड 1000 प्लेस. ओके, आता हा डिजिट आहे, याला अगोदर आपण 1 युनिट प्लेसला आहे, 6 हा 10 प्लेसला आहे, 3 हा 100 प्लेसला आहे, 0 1000 प्लेसला आणि 5 हा 10,000 प्लेसला आहे, बरोबर. आता सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट युनिटची प्लेस व्हॅल्यू 1 इंटू 1. ओके, युनिटला आपण 1ने मल्टिप्लाय करतो. आता काय सांगितलं आहे? 1000ची प्लेस व्हॅल्यू, 1000ला काय आहे? 0. 0ची तो फेस व्हॅल्यू असो प्लेस व्हॅल्यू असो त्याची व्हॅल्यू 0च असेल. सम करायचं आहे, 0 प्लस 1 1. ॲन्सर काय आलं? 1. गॉट इट? ओके, सेकंड पाहूयात आपण. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन हॅज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 4 द लिस्ट. लिस्ट मीन्स स्मॉलेस्ट. तर त्याला काय म्हणायचं आहे की 4ची प्लेस व्हॅल्यू, स्मॉलेस्ट प्लेस व्हॅल्यू कोणत्या डिजिटची आहे, कोणत्या नंबरची आहे. ओके, आता स्मॉलेस्ट कायला आहे? आता तुम्हाला माहिती आहे स्मॉलेस्ट केव्हाही राईट टू जेव्हा लेफ्ट जाऊ, आता याची व्हॅल्यू युनिटची व्हॅल्यू केव्हाही स्मॉलेस्ट आहे सगळ्यात जास्त यांच्यापेक्षा 10 100 1000 10,000पेक्षा, बरोबर. 10ची व्हॅल्यू स्मॉलेस्ट असेल 100 10 100 1000 आणि 10,000पेक्षा. 100ची व्हॅल्यू 100 ही जी व्हॅल्यू आहे ती स्मॉलेस्ट असेल 1000 आणि 10,000पेक्षा. 1000ची व्हॅल्यू स्मॉलेस्ट असेल 10,000पेक्षा. गॉट इट? मग इथे काय पाहिजे? लिस्ट सांगितलं आहे 4. आता 4 हा युनिटच्या प्लेसला आहे का? नाही, इथे पण नाही आहे, कोणत्याच ऑप्शनला नाही आहे, इथे पण नाही आहे, इथे पण नाही आहे, इथे पण नाही आहे. 10च्या प्लेसला आहे का? हो, हे पहा इथे 10च्या प्लेसला आहे, म्हणजे याची व्हॅल्यू झाली 40. इथे तर 1000च्या प्लेसला आहे, म्हणजे हा लिस्ट नाही आहे याच्यापेक्षा. इथे पण 1000च्या प्लेसला आहे, इथे पण 10,000च्या प्लेसला आहे, म्हणजे लिस्ट कोणती आहे?
40 व्हॅल्यू म्हणजे हा ऑप्शन तुमचा 4. समजलं? लिस्ट व्हॅल्यू म्हणजे स्मॉलेस्ट व्हॅल्यू. गॉट इट? ओके. नेक्स्ट काय सांगितलं इथे? इन अ नंबर, हा नंबर दिलेला आहे. ओके, 917 आणि स्टार दिला आहे. ओके, स्टार दिला इथे. द सेम डिजिट ऑकर, आता ह्या स्टारच्या ठिकाणी सेम डिजिट ऑकर होईल इन द प्लेस व्हॅल्यू. ओके, प्लेस व्हॅल्यू, डिफरन्स बिटवीन प्लेस व्हॅल्यू इज 45. ओके, आता इथे सेम डिजिट ॲप्लाय होईल. ओके, आणि त्यांची जी प्लेस व्हॅल्यू आहे त्याचा जो डिफरन्स होईल तो 45 येईल. डिफरन्स किती? 45. ओके, आता इथेच पहा तुम्ही, ऑप्शन काय दिला आहे? 3. इथे कधी आपण 3 ॲड केला, सेम डिजिट आहे तर दोघां ठिकाणी आपल्याला 3 ॲड करावं लागेल. आता 3 10 30, 30 मायनस 3 हे युनिट आहे, बरोबर. 45 होतं का? नाही. आता 4 ॲड करा, 40 मायनस 4 नाही. 5 ॲड करा इथे, 5 ॲड केलं आपण स्टारच्या जागी. 5 10ची व्हॅल्यू किती? 50 आणि 5 युनिटची व्हॅल्यू 5. 50 मायनस 5 45 आला. हा ॲन्सर काय आलं? 5. बरोबर, आपल्याला 45 डिफरन्स काढायचा होता आणि अशी प्लेस व्हॅल्यू पाहिजे होती आपल्याला. हे दोघं सेम डिजिट पाहिजे आणि त्यांची जी प्लेस व्हॅल्यूचा डिफरन्स आहे तो 5 येईल. समजलं? काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट करू शकता. ओके, हा आपला थर्ड झाला. आता नेक्स्ट 4th क्वेश्चन. ओके, दी फेस व्हॅल्यू ऑफ डिजिट, फेस व्हॅल्यू, आता इथे काय आहे? फेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू नाही. फेस व्हॅल्यू ऑफ डिजिट ॲट 1000 अँड युनिट प्लेस इन अ नंबर इज द सेम. काय म्हणतोय तो? जे 1000 आहे आणि युनिट प्लेस आहे त्याची फेस व्हॅल्यू इज सेम आहे. ओके, म्हणजे हा युनिट 10, 100 आणि 1000 याची व्हॅल्यू सेम आहे, 1000 आणि युनिटची. ओके, द डिफरन्स बिटवीन देअर प्लेस व्हॅल्यू इज 0. यांचा जो डिफरन्स आहे तो 0 यायला पाहिजे. आता तुम्ही सांगा, हा 1000 आहे म्हणजे आपण सिम्पल हा 1000 पकडला आपण आणि हा युनिट 1 याचा डिफरन्स 0 येईल का कधी? कारण की ही खूपच मोठी आहे, खूपच लहान आहे. फक्त एकच व्हॅल्यू टाकल्यावर 0 येईल, ती आहे की 0. जेव्हा आपण 1000च्या प्लेसला 0 टाकू आणि युनिटच्या प्लेसला 0 व्हॅल्यू ॲड करू तेव्हा यांचा डिफरन्स काय येईल? 0. बरोबर, तुम्ही 2 टाकून पहा. 1000च्या प्लेसला 2000 होईल, युनिटच्या प्लेसला 2 होईल. 2000 मायनस 2 0 येत आहे का? डिफरन्स आपल्याला 0 पाहिजे, नाही येणार. फक्त 0 टाकल्यावरच 0 येईल. कारण की आपण पाहिलं स्टार्टिंगलाच 0ची फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू ही 0च असते. गॉट इट? ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन, 5th क्वेश्चन. हा क्वेश्चन पाहू आता. व्हॉट इज द सम ऑफ द फेस व्हॅल्यू, फेस अंडरलाईन डिजिट. आता हा अंडरलाईन इथे 6ला दिलाय, इथे पण 6ला दिलाय. फेस व्हॅल्यू, आता फेस व्हॅल्यू हा कुठेही असलं तर तो सेम असतो. आता इथे हा त्याला कोणत्या प्लेसला आहे ते आपण पाहत नाही फेस व्हॅल्यूला. ओके, तो कुठेही असो त्याची व्हॅल्यू इट्स सेल्फ तीच असते. ओके, आता इथे 6ची व्हॅल्यू 6च असेल, इथे पण 6ची व्हॅल्यू फेस व्हॅल्यू तर 6 असेल आणि आपल्याला काय सांगितलं आहे? सम 6 + 6 12. आला ॲन्सर, आहे ॲन्सर. समजलं कसं काढलं? फेस व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू व्यवस्थित रीड करायचं. ओके, फेस व्हॅल्यू सेम असते, प्लेस व्हॅल्यू त्याच्या पोझिशननुसार चेंज होते. गॉट इट? ओके, चला तर नेक्स्ट 6th क्वेश्चन. तुम्हाला आवडत असेल खरोखर तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि सबस्क्राईब
करा. ओके. मी खूप स्लोली जातोय आणि व्यवस्थित म्हणजे सांगण्याचा मी ट्राय करतोय. आता मला माहीत नाही तुम्हाला समजत आहे की नाही. आता ते मला कसं समजेल? तुम्ही लाईक केलं, सबस्क्राईब केलं तर मला समजेल, आणि काहीही डाऊट असेल तर प्लीज तुम्ही कमेंट करा. ओके. ओके. 6th क्वेश्चन. व्हॉट इज द सम ऑफ द फेस व्हॅल्यू? इथे पण फेस व्हॅल्यू. ओके. ऑल द डिजिट्स. आता इथे फक्त अंडरलाईन डिजिट्स सांगितलं होतं. 5th क्वेश्चनला काय सांगितलं होतं? अंडरलाईन, जे अंडरलाईन केलं आहे त्यांनाच सम करायचे होते त्यांच्या व्हॅल्यूला. इथे काय सांगितलं आहे? ऑल द डिजिट्स. मीन्स आपलं नंबर्स काय आहे? 39,564. आता ह्या प्रत्येकाची फेस व्हॅल्यू तर सेमच येईल. 3ची फेस व्हॅल्यू 3 असेल, 9ची 9 असेल, 5ची 5 असेल, 6ची 6 असेल, 4ची 4 असेल. प्रत्येकाची सम करायची आपल्याला. ओके. सम केल्यावर काय येईल? एवढं मोठं तर येणारच नाही. 3 + 9 + 5 + 6 + 4. सम येते आपली 27. तुम्ही करून पहा. 6 + 4 10, 10 + 5 15, 15 + 9 24, 24 + 3 27. ओके. समजलं? प्रश्न व्यवस्थित नीट रीड करायचा, घाई नाही करायची. ओके. खूप इझी टॉपिक आहे हा. आता क्वेश्चन नंबर 7. व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट ॲट 100 प्लेस इन नंबर? म्हणजे 100 प्लेसला जो नंबर आहे त्याची आपल्याला प्लेस व्हॅल्यू काय असेल? अ क्वार्टर टू 17,000. तुम्हाला आठवत असेल मागच्या व्हिडिओमध्ये, म्हणून मी केव्हाही सांगतो की स्टेप बाय स्टेप जा. प्रत्येक व्हिडिओ पहा. ओके. आणि पाहावाच लागेल, म्हणजे शॉर्टकट नाही आहे कोणत्या गोष्टीला. ओके. क्वार्टर टू आणि क्वार्टर पास्ट हे काय असतं आपण मागच्या लेसनमध्ये लर्न केलं. क्वार्टर टू असलं की आपण मायनस करतो, क्वार्टर पास्ट असेल तर आपण प्लस करतो. ओके. आता इथे मायनस करावं लागेल, पण आता क्वार्टर म्हणजे काय? ओके. 1000 क्वार्टर, 1000चं क्वार्टर म्हणजे 250. गॉट इट? हे पहा मी वरती दिलं आहे. ओके. 250 इथे. सो इथे 17,000, क्वार्टर टू 17,000 म्हटलं आहे. बरोबर. म्हणजे 17,000मधून आपल्याला 250 हे मायनस करायचे आहे. ॲन्सर काय तर 16,750 हे ॲन्सर आलं. पण आपल्याला काय विचारलं आहे? प्लेस व्हॅल्यू ऑफ 100 प्लेस. 100 प्लेसला काय आहे? 7 आहे. त्याची प्लेस व्हॅल्यू काय होते? 700 होते. गॉट इट? समजलं? ॲन्सर पण आहे, ऑप्शन पण आहे. समजलं? क्वार्टर टू काय आहे? ओके. त्यामुळेच मी इथे मुद्दामून व्यवस्थित राईट करून दिलं की कन्फ्युजन नाही होणार, आणि तुम्ही नोट डाऊन करू शकता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. 8th क्वेश्चन. Which of the following number represent 8, 10,000, 11,000, 7,500 and 8 unit? आपल्याला याला की ह्या खालच्यापैकी कोणता नंबर हे ऑप्शन दिल्यापैकी की याला रिप्रेझेंट करतो? आता हे पाहिजे 8, 10,000. हा 8, 10,000 म्हणजे 10,000 इंटू 8, 80,000. गॉट इट? 11,000 म्हणजे 11 इंटू 1000, 11,000. 7,500, 7,500. 8 युनिट्स, 10 दिला नाही आहे. त्यात तुम्ही सर्वांची जेव्हा ॲडिशन करसान तेव्हा येतो 98,508. ऑप्शन आहे येस. समजलं? तर हा 98,508 हा याला रिप्रेझेंट करतो. कसं काढलं मी स्टेप बाय स्टेप इथे दिलेलं आहे. ओके. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन इज 9 क्वेश्चन. हाऊ मेनी टाइम्स इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 4? आता हा जो डिजिट 4ची प्लेस व्हॅल्यू आहे, ओके, ही व्हॅल्यू आहे आपली 30,458.
आता 4ची प्लेस व्हॅल्यू काय आहे 400, बरोबर, तो 100च्या प्लेसला आहे ना. आणि डिजिट 8ची प्लेस व्हॅल्यू काय आहे 8च, कारण की तो युनिटच्या प्लेसला आहे. आता काय सांगितलं, हाऊ मेनी टाइम्स, म्हणजे तो किती टाइम्स आहे. द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 4, हे डिजिट 4ची प्लेस व्हॅल्यू 400, तो किती टाइम्सने जास्त आहे प्लेस व्हॅल्यू ऑफ युनिटच्या. किती आपण डिवाइड करावं लागेल. ओके, काय येतं 50 टाइम्स. तुम्ही डिवाइड करा 8, 5 आणि 50. ओके, 50 टाइम्स हा बिगर आहे. ओके, 400 हा 8च्या व्हॅल्यूच्या 50 टाइम्स हा जास्त आहे. ओके, तुम्ही कधी 8 इंटू 50 पण केलं ना तर तुम्हाला आन्सर 400 येईल. बरोबर. ओके, लास्ट क्वेश्चन, बाकी आपण हे नंतर पाहू. ओके, हे सिम्पल आहे, सेमच त्यांनी दिलेलं आहे हे खालचे. ओके, लास्ट क्वेश्चन काय आहे 10 इन 5 डिजिट नंबर आहे. ओके, ए बी सी डी ई हे 5 डिजिट नंबर आहे. आय प्लेसेस, कोणत्या प्लेसेसला आहे ते 10,000, हा ए 10,000 प्लेसला आहे. ओके, म्हणजे काय होईल, हा 10,000 ए होईल. ओके, हा ए 10,000 प्लेसला आहे, तर हा 10,000 ए. ओके, बी हा 1000 प्लेसला आहे म्हणजे 1000 बी. एच हा सी हा 100 प्लेसला आहे म्हणजे 100 सी. आणि डी हा 10 प्लेसला आहे म्हणजे 10 डी. आणि ई हा सिंगल आहे म्हणजे सिंपल 1 ई. ओके, बरोबर. तर आता इथे पहा ऑप्शनमध्ये फर्स्ट ऑप्शन पाहू, हा काय आहे 10,000 ए, बरोबर. 1000 बी, बरोबर. 100 सी, बरोबर, कारण की सी हा 100ला आहे. डी हा 10ला आहे, बरोबर. आणि ई हा सिंगल आहे, बरोबर. ऑप्शन 1. गॉट इट. कसं काढलं, सिम्पल आहे. ए हा 10,000ला म्हणजे 10,000 इंटू ए 10,000 ए. बी हा 100,000ला म्हणजे 1000 इंटू बी 1000 बी. तसंच 100 आणि 10चं. गॉट इट. ओके, आता हे दोन नाही म्हणजे पुढे पण आहे, आपण ते नेक्स्ट, ऑलरेडी 32 मिनिट्स झाले. ओके, सो आय होप चिल्ड्रन तुम्हाला आवडत आहे. मी प्रत्येक टॉपिक घेणार आहे. ओके, सो थँक यू लर्नर्स, and if you like this video, please like, share and subscribe, and always keep learning. Okay, see you.